मैत्रिणींनो, आपण बाहीचं लिखाण आणि डायग्राम बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, हे डायग्राम आहे. ठीक आहे. हे लिखाण आहे. त्याच्यानुसार मी तुम्हाला माप काढून दाखवते. तर आपल्याला बाहीची लांबी किती घ्यायची? तर 5.5 घेऊया. जास्तीत जास्त लहान मुलांचं किती असते? 5.5. ओके. इथं 0. ठीक आहे. त्याच्यात 1 इंच आपण खालची इथं 1 आणि 2. इथं जसं सांगितलेत ना मैत्रिणी, तसं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता 0 ते 3 छातीचा चौथा भाग. छाती किती आहे? 20/4 बरोबर 5. ठीक आहे. हे बघा, इथं 5 घेऊया आपण. 5 घेऊया. त्याच्यानंतर आपण याला रेषा मारून घेऊया. इकडून पण असं रेषा मारून घेऊया. आणि त्याच्यानंतर इथून 1.5 इंच घेऊया. हे बघ, इथून 1.5 इंच आणि इथून 3 इंच. ओके. आता ह्याचं आपण मध्य काढायचं आहे. हे बघा, छोट्या मुलांचं किंवा छोटंसं असतं ना, त्याच्यासाठी छोटंसं आहे. तर हे किती येते? 6 येते. तर आपण 3 वर हे करूया, 2.5 किंवा 3. ओके. आता बाहीचं मग आपण आकार देणार आहोत मैत्रिणी. ठीक आहे. हे बघा, मी आकार देते. हे बघा, आता दंडगेर आपण इकडून टाकायचे. दंडगेर आपल्याला छोट्या मुलांचं किती असतं? लईत लई आपण 2.5 घेऊया. ठीक आहे. लहान मुलांचं दंडगेर इतकं नसतं, म्हणून आपण 2.5 घेऊया. ज्यावेळेस आपण मोठ्या बायकांचं वगैरे माप घेतो, मोठ्या मुलांचं घेतो, त्यावेळेस आपल्याला दंडगेर व्यवस्थित मोजून त्यांचं घ्यायचं आहे. हे छोट्या मुलांचं आहे म्हणून मी दंडगेर घेतले 2.5. ठीक आहे. इथून असं आपण रेष मारायचं. आता मी तुम्हाला बाहीचं कटिंग करून दाखवते, म्हणजे कटिंग कशी करायची. आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण पेपरवर माप टाकत असतो ना, त्यावेळेस पेपर असं डबल ठेवायचं. ठीक आहे. आता मी तुम्हाला याची कटिंग करून दाखवते. हे ह्याचं आहे पेपरचं. कात्री आपण कपड्याची नाही वापरायची, पेपरचीच कात्री वापरायची. ठीक आहे. हे बघा, इथून असं घ्यायचं. त्याच्यानंतर इकडून हे बघू शकता तुम्ही. ज्यावेळेस करायचं त्यावेळेस आपण असं ठेवून आपल्याला माप काढायचं असते. ठीक आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. ओके. थँक्यू.